नमस्कार, मी व्ही पी पाटील सर, मुक्काम जामनेर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। मी या ठिकाणी 25 तारखेपासून 6 दिवसाची ट्रीटमेंट घेण्यासाठी ॲडमिट झालेलो होतो। माधवबागमध्ये माझी येण्याची ही तिसरी वेळ आहे। यापूर्वी मी 2016ला आलो होतो, त्यावेळी ट्रीटमेंट घेतली होती। त्यावेळेला थोडासा मला दम वगैरे लागत होता, परंतु 6 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर माझा दम वगैरे लागणं एकदम बंद झालं। ज्यावेळेला मी आलो होतो त्यावेळेला टेस्ट तर पट्ट्यावर फक्त मी 6 मिनटं चालू शकत होतो। ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी पूर्णपणे क्षमतेने 15 मिनटं त्या ठिकाणी चालायला लागलो। तर मध्ये आपल्याला प्रत्यक्षात आपल्यामध्ये आलो त्या दिवशी आणि जाताना दिवशी यामध्ये बराच फरक पडलेला आपल्याला येत होते। त्यानंतर कोरोना पिरियडनंतर पुन्हा मला असं वाटलं की जशी आपली एखादी गाडी असती, त्या गाडीची अधूनमधून आपल्याला सर्व्हिसिंग करावी लागते, म्हणून तसं आपल्या शरीराची सुद्धा आपण सर्व्हिसिंग करून घ्यावी। म्हणून 2016 नंतर मी 2021ला इथे आलो। परत त्यावेळेला मी पुन्हा 6 दिवसाची ट्रीटमेंट घेतली। त्यावेळेला कोरोनामुळे काही थकवा वगैरे आलेला होता, हे होता। ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर परत मला 2016ला 13 वर्षापासून BP आणि शुगर या दोघांचा त्रास होता। मी राजकीय असल्यामुळे आणि सामाजिक असल्यामुळे काही गोष्टीला मी कंट्रोल करू शकत नाहीत, त्यामुळे माझी चहा वगैरे पिण्यात येतो, त्यामुळे शुगर वाढत राहते। ॲलोपॅथीच्या गोळ्या तशा चालूच आहेत, परंतु इथे आल्यानंतर 2016ला आणि 2021ला आणि आता तिसऱ्यांदा तर माझा BPसुद्धा, म्हणजे आता तर ट्रीटमेंट चालू असताना BPची अर्धी गोळी आणि डायबिटीजची सुद्धा एक अर्धी गोळी या ठिकाणी मी आता घेतो आहे। आणि त्याप्रमाणे जे रीडिंग आहेत ते चांगल्या प्रकारचे आहेत। आणि इथे आल्यानंतर मग मला सुरुवातीला राऊंड मारायला सांगितलं होतं, वय 70च्या पुढे असल्यामुळे। तर मी 4 राऊंड मारले पहिले 2 दिवस। त्यानंतर मला 2-3 दिवसाने 6 राऊंड मारायला सांगितलेत। नंतर पुन्हा आणखीन 5व्या दिवशी मला 8 राऊंड मारायला सांगितलेत। तर माझी चालण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढलीत आणि मला कसलाही त्रास झालेला नाही। म्हणजे हृदय चांगल्या गतीने काम करत होतं, काही दम वगैरे कोणताही ठिकाणी लागलं नाही। तर इथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपल्या हृदयाची जर शुद्धीकरण होतं आणि इतर बाबतीमध्ये काही जे प्रॉब्लेम असतील, हे BP आहे, शुगर आहे, तीसुद्धा या ठिकाणी कंट्रोलमध्ये म्हणूया आपण, एकदम नॉर्मल तर नाही पण कंट्रोलमध्ये। परंतु आपल्याला ते नंतर घरी डाएट देतात, तर ते मला राजकीय जीवन असल्यामुळे त्या गोष्टी डाएट फॉलोअप करणं मला काही शक्य होत नाही। त्याबद्दल मी माधवबागची या ठिकाणी माफी मागतो, कारण त्यात त्यांचा काही दोष नाही। तर इथे आल्यानंतर मला खूप अत्यंत आनंददायक आणि आल्हाददायक वाटतं। एवढ्याला मी माझ्याजवळ अटेंडन्ससुद्धा नसतो, एवढा विश्वास माझा होता। आणि मी पूर्ण 6 दिवस या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे, इथे इथले कर्मचारी चांगले आहेत, डॉक्टर लोकांची वेगळी प्रकारची तपासणी वगैरे चांगल्या प्रकारे करतात। आपल्या मनाचं समाधान होईल अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी आपण जे काही शंका कुशंका विचारतो, तर सगळ्या प्रकारचं आपल्याला मनाचं समाधान होईल अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी ट्रीटमेंट देतात। सर्व नर्सेस वगैरे, कर्मचारी वृंद वगैरे सगळं चाललं आहेत। ती खानावळ जी आहेत, सत्व फूड वगैरे, तिथेसुद्धा छान प्रकारचं आपल्याला पडतं। तर या ठिकाणी आल्यानंतर आज मी इथून डिस्चार्ज घेतो आहे, मला अतिशय आनंद होतो आहे। रोहित साने साहेब यांचा सगळे मी लेक्चर ऐकलं, तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे पोटतिडकीने, आणि आपली जी परंपरा आहे हजारो वर्षाची, की आयुर्वेद हा आपला मूळ आपलं आहे विज्ञान, तर त्याचा प्रसार व्हावा म्हणून माधवबाग या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करत आहेत। तर सरकारने सुद्धा या माधवबागच्या या ट्रीटमेंटची दखल घ्यावी आणि यांना काही मदत करता येत असेल तर ती करावी। या ठिकाणी मला जे ट्रीटमेंट दिलीत आणि जे आज मी इथून जातो आहे, तर मला खूप आनंद आणि अत्यंत उल्हासित होऊन मी परत जातो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।